इतिहासाची पुनरावृत्ती होते का ते सांगता येत नाही, पण या देशाला आझादी मिळवून देणारा एक त्रिशूळच होता. तो म्हणजे लाल, बाल आणि पाल. लाल म्हणजे लाला लजपतराय, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल. आजही या नावांची जादू कायम आहे. लाल यांचा पंजाब पंतप्रधानपदी बसलेलाच आहे, पण देशाला हवी असलेली मजबूती काही आली नाही, कारण सोनिया कृपेने सगळाच नेभळट कारभार सुरू आहे. टिळकांची जागा कुणीच घेऊ शकणार नाही. बिपिनचंद्र पाल यांची जागा आता पश्चिम बंगालचे प्रणव मुखर्जी भूषवित आहेत. ही अभिमानाची बाब आहे. प्रणव मुखर्जी यांच्याकडून राष्ट्रपती म्हणून आमच्या खूप अपेक्षा आहेत, तवे आमचा हट्टच आहे. सर्वप्रथम त्या अफजल गुरुचा दयेचा अर्ज फेटाळून लावा आणि त्याला फासावर लटकवा. देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला करणारे असे अतिरेकी जिवंत राहता कामा नयेत. इथूनच आपल्या कारकिर्दीची सुरुवात करा आणि नवा इतिहास घडवा. हे पवित्र कार्य तुम्हाला करावंच लागेल.